हा सह्याद्री वेड लावतो. निळ्याशार नभांचे नि काळ्या कातळांचे, हिरव्या मळ्यांचे नि थंडगार तळ्यांचे, सह्याद्रीतल्या या पाण्याचे आणि आकाशातल्या थव्यांचे. खरंच हा सह्याद्री वेड लावतो, नाद लावतो, झपाटून टाकतो, वेडाहूनही सोडतो, पुन्हा पुन्हा येण्याची ओढ लावतो. खरंच हा सह्याद्री वेड लावतो. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा अशा नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता यांनी मला घेतलंय शाळेवरून 4:45 वाजता त्याला घेतलंय आणि निघालोय सांगवीच्या रोडला. आता सांगवीच्या रोडला आम्ही चाललोय कॅम्पिंगला. खूप दिवसांनी. पाऊस चालू झाला ना आता. कॅम्पिंगचे व्हिडिओ. अरे फ्लॅग कसलं भारी वाटतंय ना. घ्यायचं का ते? दाखव ना. घ्यायचं का म्हणजे काय? तिकडनं घेता येईल का तुम्हाला? नाही, मी गाडी चालवणार, मी डिस्टर्ब नाही करणार स्वतःला. येस. आपला फ्लॅग बघा, इंडियन फ्लॅग कसा मस्त फडकतोय. पांढरा एकदम फुल शुभ्र तिरंगा आहे, पांढरा शुभ्र नाहीये. बर ओके. हा. सो मंडळी, आम्ही आता चाललोय कुठेतरी डॅमवर. छान डॅम आहे, कधी तुम्ही बघितलेला नाही असा आहे. नाव सांगू का मी? सांग की. माणिक डोहोला चाललोय आम्ही. जुन्नर बरोबर ना? मी कालपासून मी म्हणते मेढाघाट चाललंय माझं. आणि मला असं म्हणजे लक्षात राहत नव्हतं ते माणिक डोहे. मग आज माझ्या लक्षात राहिलं की माणिक डोहाला जायचं आहे आपल्याला. आणि जवळजवळ इथनं 103 किलोमीटर आहे. तर आम्हाला बराच वेळ लागणार आहे तिथपर्यंत पोहोचायला. आणि नेमकं काय झालं, आम्ही संध्याकाळी निघालो, त्याच्यामुळे इतकं ट्रॅफिक आहे ना, तर सांगू नाही शकत की आम्ही तिथं किती वाजेपर्यंत पोहोचू. आणि मला असं वाटतं अंधार होईल आपण जाईपर्यंत. येस. सो ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला फक्त आज टेंटच उघडू. किचन सेटअप तर आपला रेडी असतो. जर पाऊस आला तर तार लावायची गरज आहे, लावायलाच लागणार. काही त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर मंडळी, असला धो 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 पाऊस पडतोय ना, समोरचं पण दिसत नाहीये, एवढा डेंजर पाऊस पडतोय. आम्हाला टेंट लावून देतोय का? नाही, काय नाही प्रॉब्लेम. तिकडे एवढा पाऊस नसेल. आणि असलं तर असला काय फरक पडतो? शपथ. हे बघा असला पाऊस पडतोय ना, समोरचं सुद्धा काय दिसत नाहीये. आपल्या डोळ्यांना हे असतं बघा, ह्याच्यामध्ये क्लिअर वाटतंय. असं वाटतं एवढं नाहीये पाऊस. कॅमेरा जस्टिस नाही करत, आपले डोळे आणि ते फरक पडतो. खरंच आहे बघा, कॅमेऱ्यामध्ये एवढं जाणवत नाहीये, म्हणजे मी बघतेय तर. पण समोरचं खरंच काही दिसत नाही. आणि त्याच्यामध्ये येणार ह्या गाड्या असल्या भारी चालवतायत लोक. रोडला ट्रॅफिक नाहीये, गाडी आहे, त्याच्या मागे सगळ्या गाड्या. आणि पुढचा रस्ता फुल मोकळा आहे. रोडला ट्रॅफिक नाहीये, रोडला गाढवं जास्ती आहेत. आणि काय करतात माहिती का, पुढे काहीच नसतं, पण 2 लेन आहेत ना, 2 लेनला हळूहळू गाडी चालवायची असते त्यांना. जोरात पळवायचीच नाही अजिबात, किंवा बाजूला व्हायचं नाही. हॉर्न दिलं की तिथंच पुढे हळू करणार, अजून हळू होणार. आणि गुगल प्रमाणे आम्ही चाललोय, फक्त ती सांगतेय वळा वळतोय. आमचं अजिबात डोकं चालवत नाहीये. कारण ऍक्च्युली आम्हाला मोशी मार्गे जर गेलो तर खूप ट्रॅफिक लागणार आहे. आम्हाला बायपास घेऊन जायचंय. पण बघू, लेट्स सी आम्ही कुठे पोहोचतोय आणि ती आम्हाला कुठे पोहोचवतीये. हे बघा भाव, हे बघा, हे अशी लोक आहेत. मधनच गाडी चालवायची. आम्हाला साईड द्यायची नाही आहे, कोणाला साईड द्यायची नाही. ना तुम्हाला पण नाही पुढे जाऊन देणार आणि मी पण नाही जाणार, असं आहे. तर मंडळी, आता 6 वाजलेत आणि आम्ही आता शिवनेरी म्हणजे जुन्नर मध्ये पोहोचलोय. मस्त भारी गेली. शिवनेरी म्हटलं की तुम्हाला आठवलंच असेल, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव. ज्या भूमीमध्ये आपल्या महाराजांचा जन्म झालाय तिथे आत्ताच आपण आलोय. जस्ट भारी वाटतं. पण किल्ल्यावर नाही जाता येणार. किल्ल्यावर काय बघा, बुरुज दिसतंय. हे बघा, दिसला का तुम्हाला बुरुज? फायनली आम्ही पोहोचलोय. आणि रस्ता बघा, रस्ता एक नंबर रस्ता आहे. आणि वरनं आमच्या गाड्या पण दिसत आहेत, ज्या म्हणजे आता कॅम्प करणार आहेत ना,
त्यांनी टेंट वगैरे सगळ्यांनी लावलेत. आता आम्हीच राहिलोय फक्त. डॅम बघ, डॅम दाखव. हा हे बघा डॅम. वाव, पिलर दिसतंय. पिलर दिसतंय. ते पाणी अजिबात नाहीये डॅम मध्ये. आता पाऊस चालू झालाय म्हटल्यावर आता वाढेल आता इथून पुढे, काय सांगता नाहीत. ओ माय गॉड, समोर हरणं आली आहेत. Oh. तुम्हाला म्हशी दिसतील पण ती हरणं आहेत. ले बकवास joke होता. भारी आहे. पण मला हा स्पॉट खूप आवडला आणि मस्त ग्रीन आहे, ग्रीन. यस, ज्यांनी हा स्पॉट शोधून काढला त्यांच्यासाठी लाख लाख. तर आम्ही आता जस्ट पोहोचलो आता स्पॉटवर. आणि हे बघा सगळ्या गाड्यामध्ये मागे गाड्या सगळ्या लावल्या नाही, खूप साऱ्या गाड्या आहेत ह्यावेळेस. भारी स्पॉट आहे, भारी, एक नंबर. आणि पाऊस पडणार आहे आणि आता थोडे थोडे बूंद पडायला लागलेत पावसाचे. गरज आहे, तेल ऑलरेडी टाकलेलं आहे. पाणी बरंच बसेल. आणि इकडे तुम्ही बघताय ना, मस्त काजू फ्राय करून आणले. आता ह्याच्यात काजू टाकून देते. ठेवायचे मला आधीच म्हणायचं ना. खायला मस्त वाटतंय ना. अरे काजू कसे दिसतात. आणि मंडळी, तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार असा आयटम आता त्याच्यात चाललाय भाजीत. दूध. हा बस 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 बस. ते मिक्स झालं ना, बस होईल. उकळी आली ना, मग ते घट्ट लक्षात होणार आहे. हो. आम्ही आहे ना ॲक्च्युली काजू बटर मसाला केलाय. गुड मॉर्निंग. ड्रोन उडवते. हे लेन्स बघ काहीतरी आहे त्याच्यावर. नाही बसलं मी आताच. हो यस. मस्त. कसं आलंय? झोप कशी झाली का? रात्रभर फडफड चालू होती ह्याचं वाजत होतं, त्याच्यामुळे मला अजिबात झोप येत नव्हती. डोळे पण बघा एकदम असे हे झालेत. त्यामुळे मी उशिरा उठले. हे उठले होते लवकर, त्यांना जाग आली की जाग आली. पण मी परत झोपण्याचा प्रयत्न केला मी खूप, पण नव्हती येत, जाग येत नाहीये. झोप येत नाहीये, जाग येत नाही. तेच शिवबा अजून झोपलाय, गाढ झोपलाय आणि माझ्या किचनवर
किचनच्या तिथं मेंढलं, ह्याला अजिबात आहे ना खाली नाही झोपून द्यायचं, उठत नाही लवकर ना. मग बघायचं का तुम्हाला कसा झोपलाय तुम्ही? थांबा एक मिनिट. हॅलो शिवबा, शिवबा प्रोसेस नाही झाला का तू अजून? होय रे बाळा, चल उठ, प्रोसेस व्हा. कारण आहे ना मला इथे आपण बनवणार कसं तू जर इथं झोपला तर? नाही रे, जा वर जा, तू वर जा, मला आहे ना कॉफी बनवायची आहे. चल चलो 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 चल, से गुड मॉर्निंग टू ऑल. कसला झोपलाय बघितलं का? झोप आली का रात्री? जा वर जाऊन झोप टेंट मध्ये. अरे आम्ही फ्लेमिंगोज बघितले माहिती का इथे? हो फुल झोप येते, फुल झोप येते. ऍक्च्युली सकाळी उठायचं होतं मला, पण काय झोप नाही झाली म्हणून मी नाही उठले. चालतंय आता काय, तसं फार उशीर नाही झालेला. तर मित्रांनो जस्ट आता कॉफी ओतली आहे, पण म्हटलं जरा कॉफी ओतली आहे तर ती जरा गार होऊ दे. सो म्हटलं तुम्हाला जरा सेटअप दाखवतो सगळ्या गाड्यांचा. सेटअप म्हणजे थोडक्यात दाखवतो बाहेरून, कारण सगळे तिकडे मागे ना फ्लेमिंगो आलेले आहेत, खाली उतरले सगळे फ्लेमिंगो बघायला गेलेत. सो तुम्हाला बाहेरूनच दाखवतो कसं सगळ्यांनी सेटअप केलं. बघा इकडे आपली थार आहे आणि असं सेटअप लावलेलं आहे, म्हणजे सेटअप म्हणजे तार लावलेलं आहे. इकडे टियागो आहे बहुतेक, ती EV आहे, तिचं इथं टेंट लावलं आहे. आणि या छोटीनी आपल्या ड्रोनला नामकरण केलं आहे तात्या विंचू. हे बघ इकडं हाय कर, हाय कर. लाजती आहे. इथं किया कॅरेन आहे आणि त्यांचा हा असा सेटअप आहे. टेंट मोठा आहे यांचा, 4 जण झोपतील आराम, मला असं वाटतं 4 काय 5-6 जण पण झोपतील. इकडे एक मोबिलिओ आहे, त्याच्यानंतर इकडे जॅज आहे, आम्ही तिला जहाज म्हणतो. आणि इकडे धांडे सरांची मायटी हायलक्स, आणि इकडे ही थार मस्तपैकी लावली आहे. इकडे वॅगनार, इकडे इको. नहीं बेटा कोई भी, सब ट्रैक को गए. इकडे पजेरो, आणि इकडे जिमनी. मस्त वरती रूफटॉप टेंट आहे आणि ऑयनिंग वगैरे, आणि मागे हा किचनचा सेटअप केलेला आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग. झाली चहा कॉफी? ओके. तर मंडळी कसा वाटला सेटअप सगळा लोकांचा? मस्त आहे ना? आणि आता ब्रेड ऑमलेटची तयारी, ब्रेकफास्टची तयारी चालू झाली आहे. अंडी फोडती अमृता. आणि खूप वारं आहे, खूप वाढलं आहे बघा. हे तार जे लावलं होतं ना काल, हे पण आता खाली यायला लागले. एवढं वारं वाढलं आहे, डेंजर. आणि वाऱ्यामुळं बसता तरी येते. हे बघा काय झाले अवस्था. ठीक आहे, पण इथे गाडी अशी लावली आहे ना आपण, त्याच्यामुळं वारं अजिबात लागत नाही आहे. कुछ दिखा क्या होते? काय बोलतोस खरं? फ्लेमिंगो बघायला गेले होते ॲक्च्युली. तू शूट केलंय? हां, मग ते ऑलरेडी त्यांनी शॉट बघितले असेल, किंवा आत्ता दाखवतो तुम्हाला. भूक लागली का? असेल नंतर तुझ्या हिशोबाने कर. ठेव ना, बसतो त्याच्यात व्यवस्थित ठेव. ॲक्च्युली कसं झालं आहे, अमृताची प्रोसेस वेगळी आहे आणि माझी वेगळी आहे. मी काय करतो, पहिलं आहे ना 3 अंड्यांचं जर केलं तर 1.5 अंडा, म्हणजे 3ही टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये. आणि 1.5चं काय करायचं, 1.5 पहिलं ओतायचं, त्या चुकीचं टाकला हे असे, आणि 1.5 खाली टाकायचं. आणि त्याच्यानंतर मग ब्रेड टाकून घ्यायचे, आणि त्याच्यानंतर मग परत अंडं, ते 1.5 अंडं होतं ना ते वरून ओतायचं, आणि मग नंतर मसाले टाकायचे. अशी माझी प्रोसेस आहे.
सो आता हिनी ब्रेड पण आहे ना लांब लांब टाकलेले आहेत, असे मध्ये गॅप आहे. सो उलटताना आता प्रॉब्लेम होईल. जवळजवळ लावले की उलटता येत. कसं मी एक्सपर्ट आहे का नाही कुकिंगमध्ये. कसं तोंड केलंय. उघडला ना मी. हा दरवाजा आहे होतोय. ऑटोमॅटिक जाणार आहे बघा, ऑटोमॅटिक. वारच तेवढं आहे ना. आणि असं झाकण ठेवून द्यायचं म्हणजे मस्त बेक होतो तो. हो थार चालतोय. तुम्हाला आवाज नाही येणार त्याचा, मला माहिती आहे. मी माईक उलटा लावलाय, माझा आवाज येणार, माझा त्यांना. आणि सगळे गेले ते फ्लेमिंगो. अजून बरेच लोक खूप लांब आहेत. सो येतात ते हळूहळू येतात, एक जण येईल. ते पाणी मी इथं पिलं ते थोडं 2-3 थेंब पडलं ना, पाणी आवाज नाही येणार तुझा. 2-3 थेंब ना मी ना पिलं आणि ते पडलं ना डायरेक्ट ते असं हवेने इथं पडलं. ए मोबाईल, ह्या मोबाईलवर पाणी. हा मस्त मिरी पूड पाहिजे बाबा, त्याशिवाय मज्जा नाही रे बाबा सँडविचला. वा 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 वा. आणि मित्रांनो, एक बाजू भाजली की दुसरी बाजू आहे बघा अशी भाजायची पलटून, मस्त दिसते. ॲक्च्युली या भांड्यामध्ये ना शेप मस्त येतो ऑमलेटला. आणि टिपिकली आम्ही नाही का आपण जे 2 ब्रेडच्या आतमध्ये ऑमलेट टाकून वगैरे खातो, त्याच्यापेक्षा हे मला जास्त चविष्ट वाटतं. चव चांगली लागते सगळीकडनं मसाला वगैरे हां. मग काय, तिचा आवाज नसेल आला तुम्हाला. ती अशी म्हटली की सगळीकडून त्याला मसाला लागला जातो. वारच तेवढं काय करा, तुमचा आवाज नाही येणार. ओके, तर मित्रांनो आता आम्ही प्लॅन केलेला आहे. शुभन ते ह्या साईडनी चाललेले आहेत हे दोघं, आणि मी ह्या पुढच्या साईडनी चाललो आहे. ब्लॉगिंग करतोय आम्ही. तिकडं असं चाललेलं आहे. हे ती सावध झाली आहे. अरे यार प्लॅन फसलेला आहे. शी कोणीतरी सांगितलंय बरं का, कोणीतरी भांड फोडलेलं दिसतंय. हे कोणी सांगितलं एवढं सांग ना. शी प्लॅन फेल होऊन नाही दिला मी. शाबाश व्हेरी गुड. मस्त भिजवली. त्यांना डायरेक्ट आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊ. नको, पातळी वाढेल पाण्याची. भैया एक और बाल्टी पानी। गाइस अभी हम अंकल पर ना अपना प्लान जताने वाले, मीन्स पानी भरने वाले। अभी हम लोग ना पानी भरने जा रहे हैं। सो ये देखो शुभा भैया, चलो कैमरा भी ले लिया है भैया, इधर से चलो, इधर से उनको देख सकता है। तो अभी जा रहे हैं हम लोग पानी भरने, ऐसे कि उनको दिखे ना, और हमारा ये प्लान सक्सेसफुल होना चाहिए, क्योंकि शुभा भैया की मम्मी को उन्होंने भिगाया था। अभी हमको कॉन्ट्रैक्ट मिला कि उनको भिगाना है। सो अभी भिगाने चलते हैं, पानी भरने जा रहे हैं। वैसे अभी हम लोग सी पे, सो मुझ पर पानी कोई नहीं डालेंगे क्योंकि मेरे पास कैमरा है, तो कैमरा भी भीग जाएंगे। ऑलरेडी मैं भीगी हुई हूँ इन कांड से। मैं जैसे कि व्लॉग करी यहाँ पर मुझे दिखाना है। सो प्लान सक्सेसफुल होना चाहिए। और थोड़ा सा हम पानी यहाँ पर यहाँ से भर लेंगे। वैसे सबके पास एक्स्ट्रा क्लोथ्स है, इसलिए हम मस्ती कर रहे हैं। सो अभी चलो चलते हैं, पीछे से चलो, पीछे से चलो आपकी गाड़ी के।
स्मॉल बिझनेस. मला माहिती होतं पण असं वाटलं नाही, मला वाटलं इकडून अटॅक होईल. पप्पा तुम्ही इथं होते ना, मी तुमचं टोपी बघितली नाही तर मला दिसलं नव्हतं तुम्ही. साल्यांनो तुमचा फेल झाला, आमचा फेल नाही झाला बघा. आता मला चप्पल घ्यायला लागेल. ये देखो अभी चलो अभी भीग लो और क्या ही काम है. आता मी एकाला पण नाही सोडणार. पाठीवर वार झाला. ए गनिमांनो, पाठीवर काय वार करता? समोरून करा, समोरून. कॅमेरा द्या. हा शिवरायांचा बावळा आहे मी. तर मंडळी आम्ही आता आमच्या कॅम्पिंग स्पॉट वरनं आता फायनली निघालोय. 5:45 झालेले आहेत. येस, आम्ही ऍक्च्युली आम्हाला थांबायचं होतं पण या शुभाच्या अभ्यासामुळे आम्हाला नाही थांबता येते. आणि आयुष्यात पहिल्यांदा असं तो म्हणला की मम्मी पप्पा मला माझा अभ्यास होणार नाहीये एका दिवसात, प्लीज घरी चला. घरी चला. हा सर बहुतेक स्ट्रिक्ट असतील त्याचे. काय रे ह्या वर्षीच बोललाय, म्हणजे ह्या वर्षी सर आहे त्यांना इंग्लिशला. तर अशा प्रकारे आता आम्ही आता निघालोय. आता बघू आता किती वाजता आहेत घरी पोहोचायला, कारण बरंच आता ट्रॅफिक लागणार. संडे आज नेमका. बहुतेक आम्ही आता थोडस टाइमपास करतच जाणार. येस येस येस. अरे इथनं चालत सगळे. हे बघा हा जो रोड आहे इथनं सगळ्या गाड्या आलेल्या आहेत सकाळी. हे बघा आम्ही पण इकडून चाललेलो आहे आता थार घेऊन. ऑफ रोडिंग करायची होती शुभाला. ये ऑफ रोडिंग नहीं है, ये कुछ भी नहीं है. चेरी आणखी नाही तसं पाऊस झाला ना तर मग प्रॉब्लेम होईल. तिथं प्रॉब्लेम होईल. चढू का इकडून? घ्या घ्या म्हणते. तर मित्रांनो आता 7 वाजलेत आणि आम्ही नारायणगावमध्ये आलोय. आणि तुम्हाला माहितीच आहे आम्ही सकाळी जे काय खाल्लंय, ऑमलेट खाल्लं होतं. सो ते काय एकच खाल्लं होतं. सो त्याच्यामुळे आता खूप भूक लागली आहे आणि आम्ही आता जेवायला थांबलो. आणि आता चिकनचा फुल बेत आहे आमचा. चिकन 2 थाळ्या सांगितल्यात आणि आता शुभाला बटर चिकन वगैरे सांगणार आहे. आणि सूप सांगितलंय त्याचं फेवरेट. गरम गरम मस्त वाटतात. गरम गरम भारी वाटतं. सो हॉटेल मस्त आहे. काय नाव आहे हॉटेलचं रे? दौलत लंच होम, थोरात बंधू यांचं. बघू कसं आहे. जेवण आलं की तुम्हाला सांगतो. बाजरीच्या भाकरी वगैरे सांगितल्यात मस्त. कुस करून सकाळपासून खाल्लं नाही ना, डाऊन झाले. एक नंबर बाप दिसते आणि वास तर काय येतोय. कहर. सूप कसं आहे बाळा? मस्त आहे, एकदम मस्त आहे. काय खाऊ काय खाऊ काय खाऊ? चिकन. टेस्ट तर भारी आहे. मस्त आहे चिकन पण भारी आहे. ओके. तर मित्रांनो आम्ही रात्री 11-11:15 वाजता घरी पोहोचलो. पण खूप उशीर झाला होता आणि आम्हाला भयानक चाकण आणि त्या साईडला खूप म्हणजे खूप ट्रॅफिक लागलं. डेंजर. आणि त्यामुळे आम्ही खूप हेक्टिक झालो होतो. अक्षरशः आम्ही ना रोलर कोस्टर कसं असतं एकदम इकडून तिकडून इकडून तिकडून गाडी काढत होतो नुसतं. आणि भयानक आम्हाला पण 2-3 वेळा खूप डेंजर दाबलं लोकांनी. सोडलं जाऊ देत काय. सो आता दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ एंड करायचा होता त्याच्यामुळं विसरलो काल. रात्री आल्यावर आम्ही खरंच विसरलो. इतके ड्रेन झालो होतो आम्ही की आम्ही फक्त अंगण नुसतं असं टाकलं आणि झोपलो. आणि लिटर आम्ही कॉफी पण घेतली, ती पण नाही वर्क झाली. हो कॉफीला पण झोपवलं आम्ही डायरेक्ट. सो मित्रांनो प्रत्येकाची ग्रुप कॅम्पिंग मध्ये गेलो ना तर प्रत्येकाची एक स्पेस असते पर्सनल. सो आम्ही त्याच्यामुळे जास्त काय कोणाचे व्हिडिओ काढले नाही. जर तुम्हाला एखादी गाडी जर आवडली असेल स्पेसिफिक की बाबा ह्या गाडीचं आम्हाला बघायचं आहे की आतमध्ये किचन सेटअप वगैरे कसा आहे सगळ्याच गोष्टी, सो आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा की ह्या गाडीचा आम्हाला ह्या गाडीचा आम्हाला रिव्ह्यू हवा आहे. सो तसं सांगा. मी त्या मेंबर्सची परमिशन घेऊन मग तसं व्यवस्थित एक
प्रॉपर त्याच्यावर एक व्हिडिओ बनवील. कारण कसं होतं डायरेक्ट कॅमेरा घेऊन जायचं हे आम्हाला काही पटत नाही. कारण प्रत्येक जण आहे ना ती एक शांतता एन्जॉय करण्यासाठी आलेलो असतो. आपण तिथं कॅमेरा घेऊन जायचं मग आम्हाला तरी पटत नाही. येस. सो त्याच्यामुळे आमच्या आत्ता सध्या तरी त्या म्हणजे ब्लॉगमध्ये आम्ही जे काही बनवलंय किंवा जे काही शूट केलंय ते फक्त आमच्याच रिलेटेड असणार आहे. कारण काय होतं कधी कधी आपण सगळं शूट करतो आणि एखादा जर म्हटला की आम्हाला नका घेऊ, हे डिलीट करा, तर खूप अवघड होऊन बसतं. त्याच्यामुळे आम्ही शक्यतो असा प्रयत्न करतोय की आपण स्वतःलाच फक्त शूट करावं. ओके. आणि आपली लाईफ दाखवावी. तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि असेच कॅम्पिंगचे व्हिडिओ पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात असे एका नवीन व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव. काय बोलायचं तुला? काय नाही झालं ना? मी तेच भरायचं होतं. चला बाय बाय.